नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुरेश आहे. माझ्या घरामध्ये मी स्वतः, माझी बायको स्वाती आणि माझी 2 लहान मुले असा आमच्या चौघांचा परिवार आहे. आणि ज्यावेळी माझ्यासोबत ही घटना घडली, त्यावेळी मी खोपोलीमध्ये राहिला होतो. खोपोलीमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये मी ॲज अ मॅनेजर म्हणून काम करत होतो. आणि आमच्या हॉटेलच्या बाजूलाच नाईट क्लब आणि कॅसिनो वगैरे होते. आणि तिथले पण काही लोक बऱ्याच वेळा आमच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी किंवा काही मीटिंग करण्यासाठी येत असायचे. त्यामुळे त्या लोकांसोबतही माझी चांगलीच ओळख होती. मला हॉटेलमध्ये सॅलरीही चांगली पडत होती. पण प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की हॉटेलमध्ये कामाला लागल्यापासून मला जवळपास 10 ते 12 तास ड्युटी करावी लागायची. आणि ह्या एक्स्ट्रा तासांचे मला पेमेंटही मिळत असायचा. पण ड्युटी मात्र मला खूपच जास्त वेळ करायला लागायची. आणि त्यामुळे मला माझ्या मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे जाणं येणं एकदम कमी झालं होतं. आणि त्यातच आमच्या हॉटेललाही कधी सुट्टी नसायची. ज्यावेळी माझं स्वतःचं काही पर्सनल काम असायचं, त्यावेळी मला स्वतःहून सुट्टी घ्यावी लागायची. त्यामुळे माझ्या या कामाला माझी बायको म्हणजे स्वाती ही वैतागली होती. कारण तिची ही इच्छा असायची की सुट्टीच्या दिवशी मी तिला कुठेतरी फिरायला घेऊन जावं. कमीत कमी एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये किंवा नातेवाईकांकडे जाऊन यावं, एवढीच तिची माफक इच्छा असायची. पण माझं काम असं होतं की मला त्यातून वेळ मिळणं खरंच खूप अवघड होतं. आणि त्यामुळे स्वाती स्वतःहूनच अधूनमधून मुलांसोबत कधी एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये तर कधी तिच्या माहेरी जाऊन राहायची. आणि अशा वेळी मी घरामध्ये एकटाच असायचो. आणि आता ज्यावेळी मी घरी एकटा असायचो, त्यावेळी माझा नेहमीचा कार्यक्रम ठरलेला असायचा. मी घरी एकटा असलो की माझ्या लोणावळ्याच्या मित्रांकडे जायचो किंवा त्या मित्रांना माझ्या घरी बोलवून घ्यायचो. आणि रात्रभर आम्ही ड्रिंक्स करत दंगामस्ती करत असायचो. आता त्या दिवशीही माझ्यासोबत असंच काहीतरी घडलं होतं. दुपारी मला स्वातीचा फोन आला आणि तिने मला सांगितले की 2-3 दिवसांसाठी ती माहेरी जाणार आहे. कारण तिच्या माहेरामध्ये कुणाचे तरी लग्न होते. आणि नेहमीप्रमाणे मला सुट्टी नसल्यामुळे मी स्वातीला म्हणालो, ठीक आहे स्वाती, तू मुलांना घेऊन जा बिंदास, मी थांबेन घरी एकटाच. खरं तर स्वातीलाही माहीत होतं की माझा रिप्लाय हा असाच काहीतरी असणार आहे. त्यामुळे ती दुपारीच आवरून मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. तिचं माहेर नवी मुंबईतच होतं. त्यामुळे ती तासाभरातच तिच्या घरी जाऊ शकत होती. आणि माझी त्या दिवशीची जी ड्युटी होती ती संध्याकाळी 5 वाजता संपणार होती. आणि त्या दिवशी स्वाती नसल्यामुळे मी माझ्या लोणावळ्याच्या मित्राला फोन केला. त्याचं नाव गणेश होतं. त्याला फोन करून रात्रीच्या पार्टीची मी आधीच तयारी केली होती. आता गणेशला त्याच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवरती येण्यासाठी रात्रीचे 10 वाजणार होते. आणि त्याने मला सांगितलं होतं की रात्री 9 वाजता तू खोपोलीतून लोणावळ्याकडे येण्यासाठी निघ, म्हणजे एका तासाभरामध्ये तू लोणावळ्याला पोहोचशील. पण आता माझी ड्युटी संपणार होती ती संध्याकाळच्या 5 वाजता. आणि गणेशने मला रात्री 9 वाजता निघण्यासाठी सांगितलं होतं. आणि गणेशलाही लोणावळ्याच्या फार्म हाऊसवरती पोहोचण्यासाठी रात्रीचे 10 वाजणार होते. पण आता माझी ड्युटी संध्याकाळी 5 वाजता संपणार होती. आणि गणेशने मला रात्री 9 वाजता निघण्यासाठी सांगितले होते. मग आता राहिलेले 4 तास काय करायचं, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. आता घरी जायचं म्हटलं तर घरी स्वाती आणि मुलं नसतील. त्यामुळे घरीही मला खूप बोर होणार होते. मला काय करावं ते कळत नव्हतं. आणि मी त्या दिवशी 2 तासाचा ओव्हर टाईमही केला. म्हणजे संध्याकाळी
5ची जी ड्युटी होती ती मी साधारणतः 7 वाजेपर्यंत केली आणि त्यानंतर 7 वाजता मी हॉटेलमधून बाहेर पडलो. हॉटेल माझ्या घरापासून जवळच असल्यामुळे मी माझी स्कूटी घेऊनच हॉटेलवरती यायचो. पण लोणावळ्याला जाताना मी माझ्या 4 व्हीलरमधूनच जाणार होतो, कारण तो लांबचा आणि रात्रीचा प्रवास होता. आता मी हॉटेलमधून बाहेर येऊन आता कुठे जायचो याचा विचारच करत होतो आणि त्यावेळी मला माझ्या हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या एका कॅसिनोची आठवण झाली. त्या कॅसिनोचा जो मालक होता तो माझा चांगला मित्र होता. तो नेहमीच आमच्या हॉटेलवरती जेवण करण्यासाठी येत होता. मला नेहमी त्याच्या कॅसिनोवरती बोलवायचा, पण मला कधी वेळ नव्हता, त्यामुळे मला तिकडे जाणं कधी होतच नव्हते. आणि त्या दिवशी माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मनातून कॅसिनो खेळण्याची ही माझी इच्छा होती. मी विचार केला की आज थोडंसं कॅसिनो ट्राय करून बघावं आणि असा विचार करून मी माझी स्कूटर स्टार्ट केली. आणि त्या दिवशी माझ्या खिशामध्ये हॉटेलचे 25,000 रुपये ही कॅश होती. ते मला हॉटेलच्या अकाउंटवरती टाकायचे होते. आता मॅनेजर असल्यामुळे नेहमीच हॉटेलची कॅश माझ्या जवळच असायची. ती बॅग माझ्यासोबत घेऊन मी हॉटेलपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या त्या कॅसिनोमध्ये गेलो. आणि मी जसा त्या कॅसिनोमध्ये प्रवेश केला तसं तिथल्या मॅनेजरने मला बघून थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं. त्याने माझ्याजवळ येऊन माझे एकदम चांगले स्वागत केले आणि त्याने मला विचारले की मॅनेजर साहेब, आज कसा काय वेळ मिळाला तुम्हाला? तसं मी त्या कॅसिनोच्या मॅनेजरला, ज्याचं नाव रवी होतं, मी रवीला म्हणालो, रवी, आज घरी कोणी नाही रे आणि माझी पण सुट्टी 7 वाजता झाली आणि म्हणून 1-2 तासासाठी मी कॅसिनोमध्ये यावं तरी असा विचार करून आलो. आता तिथे गेल्या गेल्या सगळ्यात आधी मी थोडीशी ड्रिंक केली आणि त्यानंतर कॅसिनोमध्ये गेमकडे बघत सगळीकडे फेरफटका मारायला लागलो. आणि त्यावेळी माझ्या मनातही त्या कॅसिनोमध्ये खेळण्याची इच्छा तयार झाली आणि तशी इच्छा मी कॅसिनोचा मॅनेजर रवी ह्याला सुद्धा बोलून दाखवले. तेव्हा रवीने मला सांगितले की मॅनेजर साहेब, तुम्ही 1,000 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत कितीही रक्कम लावून खेळू शकता. आता मी थोडासा विचार केला आणि मनात ठरवलं की आपण एकदम थोड्याशा रकमेने सुरुवात करू, कारण तो पैसा माझा स्वतःचा नव्हता, तो पैसा हॉटेलचा होता. आणि असा विचार करून मी 1,000 रुपयाने खेळायला सुरुवात केली. पण त्या दिवशी माझा एकदम बॅड लक होता. मी हळूहळू करून सगळे पैसे हरू लागलो होतो आणि जवळजवळ दारूच्या नशेमध्ये मी तो गेम खेळत खेळत चांगला 15,000 रुपये हरून बसलो होतो. आता माझ्याजवळ हॉटेलचे जे 25,000 रुपये कॅश होते त्यातले 15,000 रुपये मी त्या कॅसिनोमध्ये हरलो होतो आणि आता माझ्याकडे फक्त 10,000 रुपये कॅश राहिली होती. आता माझ्या डोक्यावरची दारूची नशा थोडी कमी व्हायला लागली आणि मला टेन्शन यायला सुरू झालं, कारण मी 2 तासातच हॉटेलचे 15,000 रुपये गमवून बसलो होतो. आणि आता मला हॉटेलचा हिशोब क्लिअर करताना ते 15,000 रुपये मला माझ्या खिशातून भरावे लागणार होते. त्यामुळे मला थोडंसं टेन्शनही आलं होतं आणि मी पुन्हा तो गेम खेळण्याचं थांबवलं. पण तेवढ्यात माझं लक्ष भिंतीकडच्या घड्याळाकडे गेलं आणि माझ्या लक्षात आले की आता 8:45 वाजले होते आणि मला 9 वाजता कार घेऊन लोणावळ्याकडे निघायचं होतं. तसं मी रवीच्या हातामध्ये राहिलेले 10,000 रुपये दिले आणि रवीला म्हणालो, रवी, माझ्यातर्फे आता तू खेळणार, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. असं म्हणून मी रवीच्या त्या कॅसिनोमधून बाहेर पडलो आणि पटकन माझी स्कूटर स्टार्ट करून मी घराच्या दिशेने निघालो.
आता त्या कॅसिनोपासून माझ्या घराचे जे अंतर होते ते अगदी 10 मिनिटाचं होतं. आणि आता माझ्या घराकडे जाताना रस्त्याच्या डाव्या साईडला एक मोठी स्मशानभूमी लागायची. आता माझी बाईक तशी त्या स्मशानभूमीसमोर आली तसा मी स्कूटर थांबवली आणि मी स्मशानभूमीच्या गेटच्या अगदी समोर येऊन थांबलो. आणि मी त्या स्मशानभूमीच्या दरवाजाकडे बघत मोठ्याने जोरात ओरडलो, मला माहीत आहे या स्मशानभूमीमध्ये काही प्रेतात्मे असतील आणि ते मला बघतही असतील आणि कदाचित मला ऐकतही असतील. आणि जर तुम्ही खरंच मला ऐकत असाल तर मला मदत करा. आज मी जुगारामध्ये 15,000 रुपये हरलो आहे. आणि जर तुम्ही मला माझे हरलेले पैसे परत मिळवून दिले तर मी तुम्हाला गोड मिठाई आणि तिखट शेव आणून देईल आणि इथेच स्मशानभूमीच्या समोर अगरबत्तीही लावेल. असं म्हणून मी दारूच्या नशेत तिथे काहीतरी बरळलो. आणि ज्यावेळी मी या गोष्टी बोललो होतो त्यावेळी मला उगीच जाणवलं की मी आता जे काही बोलत होतो त्याला कोणीतरी प्रतिसाद दिला होता. पण त्यावेळी मला असे वाटले की कदाचित हा माझा भास असला पाहिजे. मला त्या स्मशानभूमीच्या अंधारातून काहीतरी हल्ल्यासारखं जाणवत होतं. पण मला वाटत होतं की दारूच्या नशेतच कदाचित मला भास होत असेल. म्हणून मी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि मी पुन्हा माझी स्कूटर स्टार्ट केली आणि माझ्या घराच्या दिशेने निघालो. 5 मिनिटात मी माझ्या घरी पोचलो आणि पुन्हा लगेचच आवरून साधारणतः 9:05 माझी 4 व्हीलर घेऊन मी घरातून बाहेर पडलो. आणि आता त्यावेळी मला माहीत होतं की मला लोणावळ्याला पोचायला साधारणतः 1 तासाचा वेळ लागणार आहे. माझी गाडी आता भरधाव वेगाने लोणावळ्याच्या दिशेने पळत होती. मी मुद्दामूनच आता नवीन रस्त्याने जाण्याचे टाळून जुन्या रस्त्याने माझी गाडी वळवली, कारण नवीन रस्त्याने ट्रॅफिक खूपच जास्त असायचं आणि जुन्या रस्त्याने पण एक शॉर्टकट रस्ता मला माहीत होता. कदाचित तो फक्त मलाच माहीत होता. मी त्या रस्त्याने बऱ्याच वेळा दिवसा येणे जाणेही केले होते, पण रात्री त्या रस्त्याने जायची ती माझी पहिलीच वेळ होती. आणि त्या दिवशी मी शॉर्टकटच्या त्याच रस्त्याने माझी गाडी वळवली. आणि मित्रांनो, हीच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चुकी ठरली. तो रस्ता तसा छोटासाच होता, पण चांगला डांबरी रस्ता होता. त्या रस्त्याने मी माझी गाडी भरधाव वेगाने पळवायला लागलो आणि जवळपास 15-20 मिनिटे गाडी चालवल्यावरती मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक टपरी दिसली आणि त्या टपरीच्या बाहेर एक छोटा मुलगा उभा होता. तो मुलगा माझ्या गाडीला हात करत होता. तो मुलगा खूपच निरागस आणि गोंडस होता आणि का कोण जाणे त्या मुलाला बघून मला त्याची खूपच दया आली आणि मी गाडी त्या मुलाजवळ नेऊन थांबवली आणि खिडकीची काच खाली करून मी त्या मुलाला विचारू लागलो, काय रे बाळा, इथं काय करतोस, ते पण एवढ्या रात्री? तसा तो मुलगा मला म्हणाला, साहेब, मी मिठाई विकतोय. हे बघा, माझ्याकडे तिखट शेवही आहे, चकली आहे, तुम्हाला खूपच आवडेल. मला त्या मुलाची दया आली आणि मी ठरवले की मी त्याच्याकडचं थोडंसं सामान घेणार. मी त्याच्याकडचं थोडंसं सामान घेतलं, ज्यामध्ये थोडीशी मिठाई होती, तिखट शेव होती आणि चकलीची पाकिटही होती. आणि ते घेण्यामागे माझा दुसरा उद्देश एक असा होता, तो म्हणजे मित्राच्या घरी गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी ड्रिंक करणार होतो त्यावेळी हे सगळं सामान आम्ही चकना म्हणून वापरणार होतो.
आणि त्यानंतर मी त्या मुलाला विचारलं, अरे बाळा, तुझे किती पैसे झाले? तसा तो मुलगा मला म्हणाला, साहेब, तुमचे 90 रुपये झाले. मी खिशातून 100ची एक नोट काढली आणि त्या मुलाला दिली. तसा तो मुलगा मला म्हणाला, साहेब, पैसे माझ्याकडे देऊ नका. मागे टपरीमध्ये माझी आई बसली आहे, तिच्याकडे तुम्ही पैसे द्या. तसा मी गाडीतून खाली उतरलो आणि त्या मुलाच्या पाठीमागे असणाऱ्या त्या टपरीकडे गेलो. त्यावेळी टपरीमध्ये मला एक 40-42 वयाची एक साधारण महिला दिसली. तिने माझ्याकडे बघून एक स्मितहास्य केले. मी तिच्याकडे ती 100ची नोट दिली आणि तिला म्हणालो, तुमचे 90 रुपये घ्या. तसं तिने ती 100ची नोट घेतली आणि ती नोट ड्रॉवरमध्ये टाकून ती पुन्हा मला म्हणाले, साहेब, माझ्याकडे 10 रुपये सुट्टे नाहीत. तसं मी तिला म्हणालो, ठीक आहे, राहू द्या, मी आता परत माघारी फिरणार. तेवढ्यात ती बाई मला म्हणाली, साहेब. तिच्या आवाजामुळे मी तिच्याकडे मागे वळून पाहिलं. तसं त्या बाईने एक 10 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा माझ्या दिशेने सरकवला आणि ती मला म्हणाली, हा घ्या अगरबत्तीचा पुडा, कदाचित तुम्हाला याची गरज पडेल. मी एक नजर त्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहिले. ती बाई अजूनही माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होती. आणि आता तो अगरबत्तीचा पुडा दिल्यानंतर ती बाई मला पुन्हा म्हणाली, साहेब, एवढ्या रात्री तुम्ही कुठे चाललात? तसं मला त्या बाईचं असं विचारणं थोडंसं अनपेक्षित होतं. तरी पण मी त्या बाईला म्हणालो, मी आज माझ्या मित्राच्या घरी लोणावळ्याकडे चाललो आहे. तशी ती बाई मला म्हणाली, हो साहेब, पण आता अंधार खूप पडलाय आणि हा रस्ता खूपच विचित्र आहे. असं म्हणून तिनं तिच्या टोपलीतील एक छोटीशी पुडी काढून माझ्या हातामध्ये ठेवली आणि ती पुडी माझ्या हातात देत ती बाई मला म्हणाली, साहेब, यामध्ये एक कवच आहे जे तुमचं रस्त्यामध्ये रक्षण करेल आणि त्या पुडीमध्ये एक चिठ्ठी पण आहे. त्यावरती एक मंत्र लिहिलेला आहे. जर तुम्हाला रस्त्यामध्ये काही वाईट अनुभव आलाच तर हे कवच तुमचं संरक्षण करेल. आणि त्यावेळी तुम्ही पुढीतील ती चिठ्ठी काढून त्यातला तो मंत्र वाचा. तो मंत्र तुमचं रक्षण करेल आणि तुम्हाला त्या वाईट गोष्टींपासून वाचवेल. तसं मी काही न बोलता ती पुडी घेतली आणि नकळत माझ्या खिशामध्ये टाकली. आणि त्यानंतर मी पुन्हा माझ्या गाडीकडे गेलो आणि माझी गाडी स्टार्ट करून लोणावळ्याच्या दिशेने निघालो. आता मी त्या टपरीपासून मला जवळपास 15 मिनिटे झाली असतील. तेवढ्यात माझ्या त्या कॅसिनोवाल्या मॅनेजरचा म्हणजे रवी नावाच्या मित्राचा फोन आला आणि मी जसा तो फोन रिसीव केला तसं मला रवी म्हणाला, मॅनेजर साहेब, बघा, मी तुमच्या 10,000वरून 80,000 जिंकलो आहे. तसा माझ्या कानांवरती विश्वासच बसेना. म्हणजे आता मला हॉटेलचे मी जे पैसे हरलो होतो ते भरावे लागणार नव्हते. त्याच्या उलट 50-55,000 मला जास्तच मिळणार होते. त्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि मी मनातल्या मनात म्हणालो, माझं नशीब खूपच चांगलं आहे की मी आज एवढे पैसे जिंकलो आहे. आणि मी आता त्याच आनंदात हरवून भरधाव वेगाने माझी गाडी चालवायला लागलो. आता थोड्याच वेळात मला एक घाट लागला आणि त्या घाटातून मी एकदम हळूवारपणे माझी गाडी चालू लागलो होतो. आणि त्यावेळी एका वळणावरती मी माझी गाडी वळवली आणि त्यावेळी मला अचानक ते वळण पास केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला
साधारणतः एक 5-6 माणसांचा घोळका रस्त्याच्या बाजूला उभा असलेला दिसला. त्यामध्ये 2-3 स्त्रिया होत्या आणि 3-4 पुरुष होते. तसं अचानक एवढ्या रात्री एवढी लोक एकाच ठिकाणी कशी काय उभी राहतील, ते पण या सुमसाम रस्त्यावरती, याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि माझ्या मनात वाईट वाईट विचार यायला सुरू झाले आणि मला वाटले की कदाचित हे दरोडेखोर असतील आणि ते कोणत्याही क्षणी माझ्यावरती हल्ला करून मला लुटायचा प्रयत्न करतील. आणि या भीतीने मी गाडीचा वेग वाढवला. पण जशी माझी गाडी त्या घोळक्याजवळ गेली तसं माझ्या लक्षात आलं की ते सगळेजण माझ्याच गाडीकडे बघत आहेत आणि ते सगळ्यांच्या भेदक नजरा माझ्यावरतीच खिळलेल्या होत्या. त्यांच्या त्या भेदक नजरा पाहून मी खरंच खूप घाबरलो होतो. मला कळत नव्हतं की अनोळखी लोक माझ्याकडे असं विचित्र पद्धतीने का बघत आहेत. मी आता त्यांच्यापासून पुढे निघून गेलो, तरी पण मी आरशामधून त्यांच्याकडे बघतच होतो. आणि त्यानंतर मी माझ्या गाडीचा वेग अजून थोडासा वाढवला. पण 1-2 मिनिटातच मी पुन्हा एकदा आरशात पाहिलं आणि त्यावेळी मला जे दृश्य दिसलं ते खरंच खूप भयानक होतं. कारण मला मागे जे 5-6 लोक दिसलेली होते ते आता माझ्या गाडीच्या मागेच पळत होते. पण मी त्यावेळी गाडी 60-65च्या स्पीडने चालवत होतो आणि एवढ्या वेगाने माणसांना पळणं तर शक्यच नव्हतं. पण ते लोक मात्र एकदम निवांतपणे माझ्या गाडीच्या मागे पळत होते आणि ते माझ्या गाडीच्या एकदम जवळजवळ येत चालले होते. आता घाट सेक्शन असल्यामुळे मला गाडी पण जास्त पळवता येत नव्हती. पण मला जेवढं जमेल तेवढं मी गाडीचा वेग वाढवलाच होता. पण ती पाठीमागचे 5-6 लोक माझ्या गाडीच्या अजून जवळ आलेली होती आणि बघता बघता त्यातील एक जण माझ्या गाडीच्या पाठीमागच्या बोनेटवरती येऊन बसला होता. दुसरे 2-3 जण आता माझ्या गाडीच्या पाठीमागच्या खिडकीजवळ आलेले होते आणि त्यांनी गाडीची खिडकीही पकडली होती. त्यांचे चेहरे आता खूपच भयानक दिसत होते. त्यांचे शरीर एकदम पारदर्शक दिसत होते. त्यांना बघून माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. ही माणसं नाहीत, नक्कीच हे प्रेतात्मे किंवा भूत असतील. तसे त्या विचाराने माझ्या अंगातून एक थंड हवेची लहर गेली आणि माझं रक्त आता आटलं होतं. माझं शरीर भीतीने एकदम थंडगार पडलं होतं आणि त्याच वेळी अचानक माझ्या गाडीवरचा ताबा सुटू लागला. पण मी कसं तरी मनावरती संयम ठेवला आणि माझी गाडी भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न करू लागलो. मी आरशातून सारखं मागं बघत होतो, पण ते लोक अजूनही माझ्या गाडीच्या बरोबरच पळत होते. पण ते असं का करतात ते मला कळतच नव्हतं. आणि त्यावेळी अचानक मला पाठीमागच्या टपरीवरती त्या बाईने दिलेल्या त्या पुडीची आठवण झाली. तसं मी खिशात हात घालून ती पुडी पटकन बाहेर काढली आणि जशी मी ती पुडी बाहेर काढली तशी माझ्या गाडीला लोंबकळणारी ती भूत अचानक माझ्या गाडीपासून लांब पडू लागली. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की टपरीवरची ती बाई मला जे काही सांगत होती ते एकदम खरं होतं. त्या पुडीमध्ये खरंच एक सुरक्षा कवच होतं, जे हातात घेतल्यावरती त्या भूतांनी माझ्या गाडीवरची पकड सोडली होती. पण अजूनही ते लोक माझ्या गाडीचा पाठलाग करत होते. तसं मी ते कवच खाली ठेवलंच नाही. ते माझ्या हातात घेऊन मी तसंच ड्रायव्हिंग करत होतो आणि बरंचसं अंतर पुढं गेल्यानंतर मला आरशामध्ये दिसणारी ती भूतं
अचानक कुठेतरी नाहीशी झाली आणि तसा मी एक सुटकेचा निश्वास सोडला आणि एक अर्ध्या तासात मी माझ्या मित्राच्या घरी जाऊन पोचलो. पण आता गाडीतून उतरायच्या आधीच मला त्या टपरीवाल्या बाईचं वाक्य आठवलं. तिनं सांगितलं होतं की तू जर एखाद्या संकटात सापडलास तर या पुढील चिठ्ठी काढून त्यावरचा तो मंत्र वाच. तसं मी पटकन माझ्या हातातील ती पुडी खोलली आणि त्यात असलेला एक पांढरा कागद बाहेर काढला आणि जसं मी त्या कागदाची घडी उघडली तसं त्या कागदामध्ये लिहिलेला मजकूर वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की सुरेश, ज्या गोष्टी आपण बोलतो त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत. तू मगाशी स्मशानभूमीसमोर थांबून त्या भूतपिशाच्यांना आवाहन केलंस की तुझे जुगारात गेलेले पैसे मिळवून दे आणि त्या बदल्यात मिठाई आणि तिखट शेव देईल. स्मशानभूमीसमोर अगरबत्ती लावेल. पण तू तसं केलं नाहीस. तू तुझं वचन पूर्ण केलं नाहीस. म्हणून मी तुला हे सुरक्षा कवच देत आहे आणि तुला ती मिठाई आणि अगरबत्तीही दिली आहे. उद्या सकाळी तू ज्यावेळी घरी परत येशील त्यावेळी सगळ्यात अगोदर या सगळ्या वस्तू घेऊन तू त्या स्मशानभूमीसमोर जा. या सगळ्या गोष्टी तू त्या भूतपिशाच्यांना अर्पण कर आणि ही अगरबत्ती तिथं लावून ठेव. आता ही चिठ्ठी वाचून माझं शरीर थरथर कापायला लागलं, कारण मगाशी मी या सगळ्या गोष्टी विसरून गेलो होतो. मी एकदम निष्पापपणे स्मशानभूमीसमोर जाऊन या गोष्टी बोलून गेलो होतो. पण त्याचा असा काही परिणाम होईल याचा मी कधीच विचार केला नव्हता. आणि त्या दिवशी मला कळलं की भूत, प्रेत, पिशाच्य अशा गोष्टी खरंच अस्तित्वात असतात. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की त्या टपरीवाली बाईला या सगळ्या गोष्टी कसं काय माहीत पडल्या असतील. त्या चिठ्ठीत लिहिलेल्याप्रमाणे मी रात्री तिथंच थांबलो आणि सकाळी लवकर उठून मी माझ्या मित्राच्या घरातून बाहेर पडलो आणि परत येताना त्याच टपरीसमोर माझी गाडी थांबवली. पण त्या दिवशी त्या टपरीवरती कोणीच नव्हतं. ना तिथे कुठला बोर्ड होता, ना कोणता मुलगा तिथे थांबला होता. आणि ती टपरी बंद होती. त्याला एक भला मोठा कुलूपही होता. जणू काही कित्येक वर्षांपासून ती टपरी बंदच होती. आता मी गुपचूपणे माझी गाडी स्टार्ट केली आणि घरी जायच्या अगोदरच मी त्या स्मशानभूमीसमोर माझी गाडी थांबवली. इव्हाना, आता दिवस उजडायला लागला होता. मी पटकन माझ्या सीटवरची ती तिखट शेव, मिठाई, चकलीचे पाकिट त्या स्मशानभूमीसमोर नेऊन ठेवली. खिशातून माचीस काढून काही अगरबत्ती पेटून मी त्या स्मशानभूमीसमोर लावली आणि हात जोडून मी मनातल्या मनात विनंती केली की मी तुम्हाला जे काही बोललो होतो ते मी पूर्ण केलं आहे आणि आता यापुढे मला तुमच्या या वचनातून मुक्त करा. मी पुन्हा कधीही अशी कोणतीही गोष्ट बोलणार नाही आणि जर बोललो तर मी नक्कीच ती पूर्ण करेल. एवढं बोलून मी पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि माझ्या घरी निघून आलो. मित्रांनो, त्या दिवसानंतर माझ्यासोबत या विचित्र घटना पुन्हा कधीच घडल्या नाहीत. ही गोष्ट मी माझ्या बायकोला म्हणजे स्वातीलाही सांगितली. तिचाही या गोष्टीवरती विश्वासच बसत नव्हता. मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया रहस्यमय आणि थरारक हकीकतेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.